86व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापिका उषाताई तांबे, स्वागत अध्यक्ष माझा मित्र आदरणीय सुनीलजी तटकरे, साहित्य महामंडळाचे सुरेश नाईक, उज्ज्वला मेहेंदळे, गुरुनाथ दळवी, माझे मित्र नितीन चंद्रकांत देसाई, खासदार अनंतराव गीते, आमदार सदानंदजी चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, माझे सहकारी मित्र मधुजी चव्हाण, नगराध्यक्षा सावित्रीताई, या ठिकाणी उपस्थित टिळक स्मारक वाचनालयाचे अरविंद जाधव, प्रकाश देशपांडे, प्रकाश काणे, धनंजय चितळे, नेहमीच चिपळूण काय करायचं म्हटलं की पाठीवर थाप मारणारे आमचे नाना जोशी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, खरं म्हणजे आजच्या या समारोपाला माननीय मुख्यमंत्री येणार होते, माननीय नारायण राणे साहेब येणार होते, पण बहुधा या साहित्यामध्ये राजकारण्यांची बरीच वर्दळ चालली आहे, अशी चर्चा इतकी प्रभावीपणे गेली असेल, त्यामुळे ते दोघं जण येऊ शकले नसतील किंवा संमेलनाच्या समारोपाला माननीय मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असा उल्लेख होता. किती सालचे मुख्यमंत्री, आजचे का 2014चे, हे बहुधा तटकरे साहेब लिहायचं राहिलं असणार. आणि त्यामुळे कोकणात नियतीने काय लिहिलं मला माहित नाही गीते साहेब, पण मनापासून एक गोष्ट, यावेळी या अधिवेशनाला येताना गेली काही वर्ष सातत्याने साहित्य संमेलन जातोय, पण या अधिवेशनाला येताना मला असं होमली वाटलं. राजकारणात जसं आपण एखाद्या विधिमंडळ अधिवेशनात चाललो आहे तसंच तांबे मॅडम वाटलं. कारण विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार म्हटलं की काहीतरी वाद चालू होतं, स्मारक होणार का नाही होणार, दिंडी निघणार का नाही निघणार, परशुराम लागणार का नाही लागणार, किंवा त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री चहापानावर बहिष्कार टाकणार, मग आमचा चहापान करणार. मग एक दिंडी आपली दलवाईंच्या इथून निघाली, चांगलं आलं, आवश्यक होतं, त्याचं मनापासून मी कौतुक करतो, अभिनंदनही करतो. पण हे तसं थोडं आम्हाला बहुधा राजकीय कार्यकर्त्यांना बाहेरचं वाटू नये असं माहोल त्यातलं सगळं या संमेलनाच्या वेळी झालं होतं. पण डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत, ते यापेक्षा अनेक कॉन्ट्रोवर्सीजना त्यांनी तोंड दिलंय आणि त्यामुळे आपण अतिशय योग्य पद्धतीने सगळ्या वादावर मात करते संमेलन यशस्वी केलं. आणि आमच्या कोकणच्या आणि बाकी साहित्यिक जनतेने इतकी भरमसाठ उपस्थिती लावून, कोणतंही तुम्ही वाद करा, कितीही मीडियात काही येऊ द्या, पण आमचा याला पूर्णपणे साहित्य संमेलन जे होत आहे त्याला ही उपस्थिती हीच दाद आहे आणि अशी साहित्य संमेलन ही गरज आहे, हे यातलं सिद्ध झालं. बहुधा तटकरे साहेब मुख्यमंत्री महोदय आज आले असते आणि कोतापल्ले साहेबांकडनं जर त्यांनी कानमंत्र घेतला असता की वादावादी होऊन सुद्धा कसं चांगलं करायचं, तर आघाडी सरकार चालवताना त्याचा उपयोग नक्की मला वाटतं त्यांना नक्की होऊ शकला असता. पण तांबे मॅडम, राजकारण्यांची गर्दी हा दोष साहित्यिकांचा नाही, हा दोष आयोजकांचा नाही. सध्याचा जो काळ आहे कोतापल्ले सर, हा कोएलिशन एरा आहे, आघाडी आणि युतीचं. मग उद्घाटन जर आघाडीतल्या त्यांनी केलं तर समारोपाला यांना आणावंच लागतं, नाहीतर ते नीट चालत नाही. पुन्हा विरोधकात सुद्धा युती आहेत, त्यामुळे विरोधकातला हा आला की तोही आणा. आधी कसं होतं की यशवंतराव चव्हाण एकटे आले, वसंतराव नाईक एकटे आले, भागत होतं. आता असं राहिलं नाहीये. आता राज्यात उद्योग जरी आणायचा तर सत्तेतल्या दोघांना शांत करावं लागतं, विरोधकातल्या दोघा तिघांना शांत करावं, मग उद्योग पुढे यशस्वी होतो. तशी अवस्था साहित्य समय झाली आहे. त्यामुळे हा एक ट्रान्झिशन पिरियड आहे, 2-5 वर्ष हे चालेल आणि शेवटी नंतर पोलरायझेशन होईल
आणि त्यावेळी पुन्हा आपल्याला एखादा राजकारणी या स्टेजवर दिसेल, हा मला विश्वास आहे. त्यामुळे ही तात्पुरती फेज आपण मान्य केली पाहिजे. राजकारणात जनतेने मान्य केली, साहित्यापुरती आपण मान्य करू. त्यामुळे याचं काही फार टेन्शन वर्तमानपत्रात, मीडियामध्ये लोकांच्या मनात काही आलं ते आपण घेतलं पाहिजे असं त्यातलं मला मनापासून वाटत नाही. कारण अनेक वेळा संमेलन जवळ आले की नवनव्या वादांना तोंड फुटतं, हिरिरीने वाद उकरून काढले जातात, हिरिरीने ते लढवले जात नाहीत. संमेलन संपलं की वाद संपतात. हे पेटलेले मुद्दे एकदम मेणबत्ती विजल्यासारखे विझूनच जातात. म्हणजे त्याची धग कायम राहील. खरंच जर एखादा वाद असेल, एखादा विषय असेल तर त्याची धग राहिली पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून तर याविषयी चर्चा झाली पाहिजे, या विषयीची चर्चा होणं ही अपेक्षित आहे. पण साहित्य म्हणजे आधी वाद होतात आणि संमेलन संपलं की संपून जातात. मग हे वाद खरंच वाद असतात का, असा प्रश्न पडतो. अन्यथा मग बाकी क्षेत्रात जसे वाद असे तात्पुरते निर्माण केले जातात आणि ते निर्माण झाल्यानंतर खरंच त्या वादाच्या पाठीशी आपला विचार घेऊन त्याचा पाठपुरावा करावा असं होताना तर मला खरंच कधी दिसलं नाही, त्याला जाणवलं नाही. पण हे सगळे वाद पाहिल्यानंतर मला आता पुढच्या वेळी मला वाटतं नवीन अध्यक्ष साहित्य मंडळाला येतील, पण त्यांना आपण सूचना नक्की करा की आम्ही एखादं काम द्यायचं सरकारमध्ये तर आम्ही जे टेंडर मागवतो त्या टेंडरमध्ये एक टेक्निकल बीड असतं. तसं बाबा तुम्ही नाव काय देणार, व्यासपीठावर फोटो कोणाचा लावणार, स्वागताध्यक्ष किती करणार, किती राजकीय बोलवणार, हे आधी सांगा, मग तुम्हाला देतो. कारण नंतर कॉन्ट्रोवर्सी नको आपल्याला. कारण एक तरी क्षेत्र मराठीतलं असं ठेवूया की जिथे कुठेही वाद नाही आणि ते क्षेत्र म्हणजे साहित्य संमेलनच असलं पाहिजे असं मानणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे. ज्या गोष्टी आता आधी मागून घेऊ ना आपण, शक्य आहे टेक्निकल बीड मागवणं त्या अर्थाने. नाहीतर मग एकदा जर निर्णय झाला तर त्यावर मला असं वाटतं की त्यातून जास्तीत जास्त चांगलं आपल्याला कसं काढता येईल. कारण मला खरंच मी या ठिकाणी एक राजकीय कार्यकर्ता किंवा विरोधी पक्षाचा नेता म्हणून उपस्थित नाही आहे, तर मी एक पुस्तक प्रेमी आहे. आणि खरं म्हणजे माझ्या या सगळ्या राजकीय सामाजिक व्यक्तिगत जडणघडणीमध्ये अनेक पुस्तकांचा महत्वाचा वाटा आहे. सामाजिक जाणीवा, त्यांची संवेदना जी टिकून राहते ती त्या काळात टिकून राहिली. मी सुद्धा युवा होतो. युवक असताना ज्या आकर्षण बाकीच्या युवकांना होती ती माझ्यासारख्याला समोर होती. पण त्यावेळी माझ्या हातात तराळ अंतराळ शंकरराव खरातांचं पडलं आणि आपल्या आत्याच्या निधनाच्या बातमीचं पत्र वाचून घ्यायला वडिलांना 2 मन लाकूड फोडावं लागलं आणि मग नंतर वाचून मिळालं. हे ज्यावेळी विनोद तावडे त्या कॉलेजमधला वाचतो ते त्याची करिअरची दिशा स्पष्ट त्या तराळ अंतराळमधनं होते. मला वाटतं की शेवटी आज प्रश्न आहे की या पद्धतीची आव्हानं हे डिजिटल रेव्होल्युशन झालेलं आहे. चॅनल्सच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून या सगळ्या डिजिटल क्रांतीला आपण जे काही सामोरं जायचं आहे ती जबाबदारी साहित्याने उचलली पाहिजे. मी दिल्लीतली घटना घडली, कायदा सुव्यवस्था कडक करू, पण केवळ कायदा सुव्यवस्था जबाबदार आहे का हो? माझं मत आहे समाज व्यवस्था तितकी जबाबदार आहे. आणि ती समाज व्यवस्था जोपर्यंत या समाजात स्त्री पुरुष समानतेची बीज पूर्णपणे रोवणार नाही तोपर्यंत अशा घटना कितीही कायदे कडक केले तरी थांबणार नाही. त्यामुळे माझं तर प्रामाणिक मत आहे की जेवढा खर्च तटकरेचा आपण कायदा सुव्यवस्था करतो त्यातला काही खर्च जर या साहित्याच्या माध्यमातून या संवेदना अधिक जागरूक करत या सगळ्या समाजामध्ये ही आव्हानं पेलण्याची सार्थकता निर्माण करण्यासाठी आपण केलं तर जास्त आवश्यक ठरेल. आणि ते करण्याची गरज मला वाटतं की अशा साहित्यातून आज आहे. मगाशी मी कथा ऐकत होतो आणि योगायोगाने असेल पण त्यातल्या 80% कथा या ग्रामीण भागाच्या होत्या, चांगल्या होत्या. त्यातला गर्भित अर्थही चांगला होता, त्यातला संदेशही चांगला होता, त्यातला विनोदही चांगला होता. पण हेच प्रतिबिंब मी साहित्यात पाहतो की ग्रामीण साहित्य, या प्रकारचं साहित्य खूप वाचायला मिळतं. पण महाराष्ट्रामध्ये शहरीकरणाचं प्रमाण 46% झालंय. देशाचं 24% नागरीकरणाचं प्रमाण आहे. आता गावांचा शहरांमध्ये प्रसार होतोय, महानगर होत असताना महानगरातल्या संवेदना कशा जागा होतील यावरचं साहित्य हे आता खूप कमी प्रमाणात वाचायला मिळतं. आणि ते साहित्य निर्माण होणं गरजेचं. एका बाजूला जर 46% नागरीकरण हा जर महाराष्ट्राचा रेट असेल
आणि इतकी मोठ्या प्रमाणात शहरं आणि महानगर उभी राहणार तर त्या महानगरातल्या ज्या संवेदना असतील त्या जागा होतील अशा पद्धतीने साहित्याची निर्मिती ही आज काळाची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळी मी या शहरांमधल्या वेगवेगळ्या वस्त्यांमधनं फिरतो त्यावेळी मला प्रामुख्याने त्यातलं जाणवत असतं. आणि त्यामुळे अशी साहित्याची आव्हानं जे समाजासमोर आपल्या आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याची ताकद साहित्याच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे कशी पूर्ण करता येईल याकडे लक्ष देण्याचं काम मला वाटतं केलं पाहिजे. आणि ती करत असताना अनेक वेळा असं पाहायला मिळतं की म्हणजे जेव्हा केव्हा मी ठरवून महिन्यातून दोनदा एकदा 3 महिन्यातनं एकदा ठरवून पुस्तकाच्या दुकानात जाऊन पुस्तक कुठलं घ्यायचं याचा विचार करत असताना पुस्तकं कुठली घ्यायची हे पाहत असतोच, पण सहज तिथे उभं राहून कोण आलं आणि कुठलं पुस्तक घेऊन गेलं तर त्याची जी संख्या वाटते ती एक तर सगळ्यात जास्त जातं पुस्तक पाककलेचं. 2 पाककलेवाले गेले की 2 वजन कसं कमी करायचं ते देवेकर बाईचं पुन्हा घेऊन जातो. म्हणजे मग कोणी स्तोत्र मंत्रवालं पुस्तक जातं आणि हे 5-7 8 गेल्यानंतर एखादं त्यातलं साहित्य जातं. ते मला असं वाटतं की आव्हान आहे. म्हणजे ज्यावेळी सामान्य माणूस या ठिकाणी येऊन जी पुस्तक विक्री तरी ही पुस्तक साहित्य विक्री चांगली होत असते. म्हणजे आपल्याला या साहित्य संमेलनातल्या या सगळ्या स्टॉल्स वर फिरल्यानंतर सगळ्यांशी बोलल्यावर जाणवतं की काही कोटीच्या घरात ही त्यातली विक्री जात असते. त्यामुळे ही साहित्याची भूक आहे की इथली उपस्थिती जो हे दाखवते ही साहित्याची भूक या मराठी माणसाला आज आहे. पण ती भूक जी आहे ती भूक भागवणारी निर्मिती ही आपल्याला काय पद्धतीने कशा पद्धतीने गतीने आणि अधिक सक्षमपणे या काळात आणता येईल याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. हे खरं आहे की परवा आदरणीय शरद पवार साहेबांनी उल्लेख केला की ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये मराठी साहित्यिकांची आपल्याला कमी दिसते किंवा नोबेलच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला आपला नंबर कधी लागेल याचा आपण विचार करतो आणि आपल्याकडे झाले नाहीत का तर झाले ना. मी तेंडुलकर असतील माडखोलकर असतील अनेकांची किती नावं घेऊ अनेकांची साहित्य अशी आहेत की जी ज्ञानपीठ पुरस्कार किंवा नोबेलच्या रांगेत जाऊन बसू शकतात अशी ही साहित्य आहेत. पण ज्यावेळी रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला त्यामधलं एक प्रमुख कारण जे मान्यवरांकडून सांगितलं की त्या गीतांजलीला WB ईट्सने हे त्याचं हे केलं होतं भाषांतर करून म्हटलं होतं त्यामुळे ते नोबेलच्या परीक्षक मंडळासमोर ते आलं. पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मी केवळ विरोधी पक्षाचा आहे की पण एक राजकीय व्यवस्थेच्या मधला भाग म्हणून मी मानतो की केरळमध्ये मल्याळी साहित्याचं भाषांतर करण्याचं एक वेगळं स्वतंत्र त्यांचं मंडळ आहे की ज्याला वर्षाला 250 कोटी रुपये केरळ सरकार देत असतं आणि त्यावेळी मल्याळी साहित्य हे देशाच्या पातळीवर अनेक वेळा पाहायला मिळतं. आपल्याला आपलं मराठीचं साहित्य भाषांतरित झालं पाहिजे याची व्यवस्था कुठेच दिसत नाही. याची ज्या राज्य सरकारच्या आमच्या म्हणजे सत्तेत आज काँग्रेस होतो किंवा आधी आम्ही होतो या काळामध्ये ज्या 6-7 वेगवेगळी मंडळ आहेत राज्य सरकारने मराठी भाषेसाठी साहित्यासाठी केलेली खरंच त्यांच्या कामाचा लेखाजोखा कधी घेतला जातो का आणि तो घेतल्यानंतर त्याला ज्या प्रकारचं आर्थिक पाठबळ देणं गरजेचं आहे ते आम्ही देतो का. आणि इथे कुठेतरी आपण लंगडं पडतो असं वाटतं. एका बाजूला कर्नाटकावर टीका करत असताना कर्नाटकचं कन्नड भाषेच्या कामासाठी त्यांनी जवळजवळ दरवर्षी 525 कोटी रुपयाचं त्यांचं वेगळं बजेट ठेवलंय आणि त्या माध्यमात कन्नड साहित्याला त्यांनी राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचं काम करण्याचं ते त्या ठिकाणी करतं. आणि मला वाटतं की केवळ इंग्रजी वाढतं इंग्रजीचा प्रभाव वाढतो इंग्रजी शाळा वाढतायत आणि मराठी शाळा बंद पडतायत यावर आपण बोलत न बसता मला सांगावं इंग्रज ज्यावेळी इंग्लिश हे जगात नव्हतं ते लॅटिन होतं पण जवळजवळ 70-80 वर्षाच्या प्रयत्नानंतर लॅटिनला पुसून टाकायचं काम इंग्रजांनी केलंच की नाही. असं कुठेतरी एकदा आपण ध्यास घेणार आहोत का असेल इंग्रजीचा प्रभाव पण आम्ही मराठी म्हणून काही गोष्टी या पद्धतीने अशा पुढच्या 30, 40, 50, 60, 100 वर्षात करू की 100 वर्षानंतरच्या महाराष्ट्रामध्ये बहुतांशी व्यवहार हे मराठीतूनच होऊ शकतील. विषय अभ्यास मराठीतून होईल आणि आपण करू शकतो असा माझा विश्वास आहे. आणि त्या पद्धतीने सगळी या सगळ्या साहित्याला मराठीला कारण शेवटी दुकानावर मराठी पाट्या असणं हे प्रतिकात्मक आहे. त्याने मतं मिळतील पण केवळ त्याने मतं मिळतील पण खऱ्या अर्थाने त्याने मराठी भाषेचं संवर्धन होणार आहे का त्या पाट्याच्या आत बसणारा माणूस मराठी आहे का त्याचं पुढे कसं होणार याचा कुठेतरी विचार करावा. त्यामुळे अशी प्रतिकात्मक गोष्टी असतील त्या आवश्यक आहेत त्या पाहिजेत पण तिथे न थांबता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे काम करायचं आहे मला वाटतं की ते काम करत असताना जसा उल्लेख मगाशी झाला की या ठिकाणच्या स्टॉल्सवर प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
आणि ज्यावेळी मी पुण्याच्या एक साहित्य संमेलनात गेलो होतो आणि स्टॉल्स धारकांशी चर्चा केल्यानंतर त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते आणि सभागृहामध्ये तटकरे साहेब मी हा विषय मांडला की मी पुण्याच्या साहित्य संमेलनात स्टॉल्सवर इतक्या प्रमाणात पुण्यात तर उपलब्ध आहेत मराठी पुस्तकं तरी पण तिथल्या साहित्य संमेलनामध्ये काही कोटीची विक्री झाल्यानंतर मी काही प्रकाशन संस्थांना आणि काही आयडियल बुक डेपो किंवा जवाहर आमच्या मुंबईत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला लक्षात आलं की त्यांना नवी मुंबईत दुकान मराठी पुस्तकाचं उघडायचं आहे पण जागेचे भाव एवढे जबरदस्त वाढले आहेत की त्या भावात ते दुकान घेऊन मराठी पुस्तकातलं कमिशनच्या माध्यमातून आम्ही काय हे दुकान त्याचं भाडं देऊ शकत नाही किंवा आम्ही त्याचं हप्ते भरू शकत नाही आणि याच्यावर उपाय मग त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काढला होता की महापालिका नगरपालिकांमध्ये काही गाळे हे मराठी साहित्याच्या पुस्तकासाठी राखीव ठेवले जातील पण आमच्या अनेक घोषणा या केवळ घोषणा राहतात आज तक ते झालेलं नाही तटकरे साहेब स्वागत अध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी आज संपत नाही उद्या गेल्यानंतर दादांच्या गळ्यात उतरवण्याची बरीच कामं तटकरे साहेब तुम्हाला जमतात हे आपण नक्की करून घेतलं पाहिजे या सगळ्या साहित्यिकांच्या समोर तुम्हाला सांगितलं बरोबर आहे की नाही ही आणि एकत्र करू आणि तसं तटकरे साहेब हे खरे साहित्यिक आहेत कारण श्वेतपत्रिकेसारखं ललित साहित्य आजपर्यंत महाराष्ट्रात कुठे उभं राहिलेलं मी तरी पाहिलेलं नाही त्यामुळे ते स्वागत अध्यक्ष कुठेही राजकारणी म्हणून नाही तर साहित्यिक म्हणूनच आहेत माझे मित्र आहेत पण त्यातला विनोद बाजूला पण तटकरे साहेब खरंच ही गोष्ट आपल्याला करून घेतली पाहिजे आणि तरच मला असं वाटतं की आपण राजकीय कार्यकर्ते राजकीय व्यवस्थेतले कार्यकर्ते ज्यावेळी अशा ठिकाणी येतो तर या ठिकाणी आल्यानंतर इथून जाताना आपण ह्या सगळ्या साहित्यप्रेमींना कुठेतरी हे वचनबद्ध केलं पाहिजे की किमान या दोन गोष्टी आम्ही येत्या काळामध्ये त्यातल्या पूर्ण करू आणि शेवटचा एक मुद्दा मला प्रामुख्याने जो जाणवतो तेवढा मांडतो की साहित्य संमेलनामध्ये आपण लहान मुलांचं एक सत्र असतं कथाकथन असतं एमएस वर सुद्धा एक वेगळं साहित्याची निर्मिती व्हायला लागलेली आहे याच्यावर टीका होऊ शकते ते काय साहित्य आहे का त्या काही चार गोष्टी आहेत का पण माझं असं म्हणणं की तरुण पिढी काही ना काही पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी मांडते आणि ते जर मांडत असेल आणि ज्यावेळी मी फेसबुकवर जातो पाहतो वाचतो त्यावेळी खरंच अनेक वेळा अनेक मनामध्ये संभ्रम असल्यानंतर त्यातल्या एखाद्या चार ओळी वाचल्यावर आपल्याला त्यातला मार्गही सुचतो असं इतकं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या फेसबुक SMS माध्यमातून आणि ब्लॉग्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं तर अशा या डिजिटल साहित्याला पुढच्या अधिवेशनात कुठेतरी आपण संधी देण्याचा त्यातला नक्की विचार केला पाहिजे कारण युवा पिढीचं ते मानस आहे आणि त्याचा आपण नक्की विचार करूया कोतापल्ले सर तुम्ही सांगितलं की लेखकाने कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका घेतली पाहिजे असं म्हणत असताना आग्रहाने आपण मांडलं आणि ते योग्यही आहे कारण ती शेवटी भूमिका लेखकाची असली पाहिजे पण ती भूमिका घेत असताना काल मी नेमाडे सरांचं वक्तव्य वाचलं साहित्य संमेलनाविषयी काय बोलले यावर आपण बोलाल पण ओवेसीने जे काही वक्तव्य केलं त्याचं समर्थन करताना नेमाडे सरांनी जे म्हणजे नेमाडे सरांच्या हिंदूचा नेमाडे सरांच्या कोसलाचा बिडारचा झहरीलाचा देखणी काव्य संग्रहाचा मी सुद्धा चाहता आहे एक साहित्यिक लेखक म्हणून मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे पण नेमाडे सरांनी ज्यावेळी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये सावरकर निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये सनातन निर्माण झाले त्याची प्रतिक्रिया होणारच पण नेमाडे सर पाकिस्तानात तर सावरकर आणि राष्ट्रसंघ नव्हता तिथे सुद्धा तालिबानी आज दहशतवाद करतायत अमेरिकेत ट्विन टावर्स मध्ये तो संघ नव्हता सावरकर नव्हते मग तरी तिथेही दहशतवादी आलेले आहेत आणि त्यामुळे मला नेमाडे सरांचं हे ऐकल्यानंतर आश्चर्य नाही वाटलं चिंता वाटली भूमिका असली पाहिजे पण आपण भूमिका घेताना कुठल्या प्रकारच्या प्रवृत्तींना पाठिंबा देतो एका बाजूला समाजामध्ये असहिष्णुता वाढत चालली आहे त्या असहिष्णुता वाढली आहे त्याचं कुठेतरी आपल्याला आव्हान पेलायचं असताना अशा प्रकारे आपण जर समर्थन करणार असू तर खरंच युवा पिढीला या साहित्यिकांपासून जी भूमिका घेतात त्या भूमिकांचं कशा प्रकारे त्यांनी त्याचं विश्लेषण करायचं आणि त्यातून काय घ्यायचं हा त्यातला प्रश्न मला नेहमीच पडतो आणि त्यामुळे अशी सगळी आव्हानं आहेत मगाशी म्हटलं असं डिजिटल रेव्होल्युशनच्या माध्यमातून घरात चॅनल्सच्या माध्यमातून आपल्या आव्हानं आली आहेत आणि याला तोंड देत असताना आपल्याला साहित्य आणि पुस्तक हे त्यातलं वाचवू शकतं आणि ती गावागावात गेली पाहिजे ती गावात नेण्याची व्यवस्था आपली ग्रंथालयं सुद्धा आहेत पण त्या ग्रंथालयांना सुद्धा
मगाशी मी म्हटलं तटकरे साहेब, आपण 3 वर्षापूर्वी त्यांचं अनुदान दुगणं करायचं मान्य केलं होतं, पण ते आज तितकंही झालं नाही. ही जर ग्रंथालय जगवली तर या चॅनल्सच्या माध्यमाच्या सगळ्या आव्हानांना आपण सशक्तपणे आव्हान ते पेलू शकतो, कारण ती ग्रंथालय यावरचा उतारा ठरतील हा माझा विश्वास आहे. त्यासाठी सुद्धा आपण इथून जाताना सगळ्यांना तुम्ही आणि मी मिळून वचन देऊया की याचाही आपण कुठेतरी नक्की त्यातला विचार करू. आणि त्यामुळे आज कोकण भूमीत आपण सगळे आलात. मी एक कोकणातला राहणारा कार्यकर्ता आहे आणि कोकणामध्ये इतकं देखणं साहित्य संमेलन आपण सर्वांनी मिळून यशस्वी केलं आणि त्यामुळे या साहित्य संमेलनातले वाद विसरूया आणि या साहित्य संमेलनाचा जो ठराव येईल आणि त्यातून ज्या पुढच्या काही गोष्टी मराठी साहित्याला वाढवण्यासाठी आपल्या समोर मांडल्या जातील त्या 365 दिवस त्यातल्या आपण पुढे कार्यरत राहूया. कोतापल्ले सर, कोकणासाठी आपण विशेष वेळ द्या, अधिक चांगल्या ठिकाणी, कारण शेवटी कोकणातल्या माणसाला हे सगळं साहित्यिक पाहायचे असते म्हणून इतकी मोठी गर्दी आहे आणि अधिक जर आपण गावागावात आपली टीम घेऊन आला तर याहून मोठं स्वागत. आमची भूक मोठी आहे, ती आपण पूर्ण करू शकता हा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.